हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले जवळा बाजार गाव. या जवळा बाजार येथे जनावरांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो. परंतु 2 आठवड्यापासून हा बाजार थंड झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शासनाने गोवात्या GR काढल्यामुळे परिणाम पडल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्याच्या जनावरांना तर खरीददार नसल्यामुळे शासनाने लवकरच हे कायदा बंद करून जुना कायदा अंमलात आणावे यासाठी शेतकरी बांधवांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्याचा विचार करून काम करा. शेतकऱ्यापासूनच शासन आहे. शासन का स्वतःचं शासन आहे का? शेतकऱ्यानंच केलं शासन. शेतकरी वोट घेतात. आमच्यामध्ये रुपया नाही. शेतकऱ्यानं काय करायचं होतं? घरी न्यावं वापस तर चारा नाही. घरून फोन लावायचे विकले का पाहिजे आम्ही स्थिती नाही म्हणजे काय करता आता का आम्हीच नाही आता देतात सात काढून कोणी कधी देतो काढून काय करता वैरणच नाही घरी. आणि हे शेतकऱ्याला फक्त आणत आणि आता कोणी बदल विचारायला का बांधा आणले का विकायला आणले का कशाला आणले काय पैशाला तयार नाही. माताच्या पिकअपवाडीची वाहनवाडी नदीला फुलपाणी नाही ना. या लोकांचं आता काय ना काय सरकारने तोडगा काढावं. जे रिकामे झालेले त्यांना काम नाही काय नाही. कमी ते कमी एक 70-80 रुपये 80,000 लोक. जिल्ह्याचा लय मोठा बाजारपेठ आहे. 65 गाव याच्यामध्ये जवळ बाजारमध्ये. या गावामध्ये समजे शेतकरी येतात, ढोरं ऐकतात जातात. त्याच्यानंतर जे शेतकरीला माल व्यापारी घेतात ते व्यापारीला लय त्रास व्हायला. यांना बजरंग दलचे लोक गोरक्षणवाले बैल असो म्हशी असो आले असो धरायले गोरक्षणमध्ये टाकायले. नंतर ते गोडाऊन माल आदेश याला यांना सोडा म्हणून तिथे गोरक्षणमध्ये गेल्यावर ते ढोरं काय दिसायला नाही. ते नंतर अजून अपील करायले. आम्ही इथे कोर्टून आम्हाला हे दिलं पुढच्या कोर्टमध्ये टाकायले. पुढच्या कोर्टमध्ये अपील केले अजून कोर्टमध्ये टाकायले. हे गोवंश हत्या कायदा हे 2014 मध्ये बरं होता. हे गोवंश लागलं तेव्हापासून लई बेजार व्हायले. हे बजरंगला लई त्रास द्यायला मला. प्रशासन याचा काय निर्णय काढावं बाजार चालू करावं. हे शेतकरी आम्ही मला काय घ्यायला नाही द्यायला नाही काय नाही याच्यावर आम्ही भटका टाकले. मेरा नाम मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद सभी कुरैशी जवला बाजार। आपके चैनल के माध्यम से मेरे को एक ही सवाल पूछना है प्रशासन से कि भाई ये जो बजरंग दल है जो हमारा माल जो ट्रांसपोर्ट करते हैं हम एक बाज़ार से दूसरे बाज़ार, बजरंग दल और प्रशासन इसको रोकने के बाद उन्होंने हम पे खोटा गुना दाखिल कर कि भाई ये माल काटने को जा रहा। उनको मालूम कैसे होता? एक अंतर्यामी है कि ये माल काटने को जा रहा कि ये पालने को जा रहा। बजरंग दल को प्रशासन को कैसा मालूम होता? ये हमारे पे खोटे गुने बिन फालतू में हो रहे। दूध के जानवर भी रहे तो भी वही बोले कोणते भी रहने तो जानवर खाली खेती के काम के भी रहे। हाँ। खाली ये जातिवादी सरकार ने मुसलमान का नाम आगा कि उन्होंने बोलते कि ये काटने को जा रहा। हाँ। ये क्या अंतर्यामी है क्या? हमारे पे खोटे गुने दाखिल हो रहे बोल के हमारे कुरैशी समाज ने बहिष्कार डाल दिया ये धंधे पे। हाँ। इस वास्ते हमने लेना देना सब बंद कर दिया। अब ये सरकार इस पे जल्दी कोई तोड़गा नहीं निकाली तो अगला कदम क्या रहेगा कुरैशी बिरादरी हिंगोली? हमारा ये बेमुद्दत बंद रहेंगे। बेमुद्दत बंद रहेगा। आंदोलन और लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे। जो भी कानून के हमसे जो भी हमारा जो उपेशन रहेगा हमारे जो बिरादरी के इससे जो मशवरा रहेगा उससे हम वो आगे चलते रहेंगे उपेशन। जल्दी से